आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचे छापे। कार्यालयात मुंबईतील ईडीचे अधिकारी तळ ठोकून। गोंदिया जिल्ह्यात 300 पोती धान गोदामातून धान चोरणाऱ्या चौघांना अटक। चोरीसह धान्यही जप्त। बुलढाण्यात 2 कोटींच्या अपहार प्रकरणी 2 तलाठ्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल। बनावट लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा। भर पावसाळ्यात संभाजीनगरातल्या 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांमधल्या काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या। बहुतांश मध्यम प्रकल्प हे कोरडे। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये नवीन जिल्ह्याच्या मागणीसाठी जेल भरो आंदोलन। श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची आयुर्विज्ञान समितीच्या चमूकडून पाहणी। येत्या 1 ते 2 दिवसात जागेबद्दल अहवाल शासनाला देणार। वाशिमच्या देवठाणा परिसरात बिबट्याचा वावर। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। श्रावण सुरू झाल्यानं नंदुरबार बाजारपेठेत कन्नूरले विक्रीसाठी दाखल। कन्नूरलेंची नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातही मोठी मागणी। कन्नूरलेंना 200 ते 250 रुपयांचा दर। बुलढाणा जिल्ह्याच्या घाटबोरीतील आयुर्वेदिक रुग्णालयाची दुरवस्था। अस्वच्छतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। अस्वच्छ जागेवर सलाईन घेत प्रशासनाचा निषेध। रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याचा नागरिकांचा आरोप।